पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानची हजेरी। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील वरळीमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी। दिवंगत अजितदादांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधील दादांच्या योगदानासाठी पुरस्कार जाहीर। कुंभमेळ्यासाठी वॉश तांत्रिक सल्लागार समिती गठीत, पाणी स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थापनेसाठी मार्गदर्शन घेणार। आयआयटी मुंबई, युनिसेफ, वर्ल्ड बँकेच्या तज्ज्ञांचा समावेश असणार। विधवा निराधार महिलांप्रमाणेच निराधार विदूर पुरुषांनाही शासकीय अनुदान मिळावं। अहिल्यानगरच्या कोपरगावमधील सोनेवाडी ग्रामसभेमध्ये अनोखा ठराव संमत। या ठरावाची प्रत शासकीय दरबारी सादर करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकारी भानुदास दाभाडेंनी घेतली। 10वी-12वीच्या परीक्षांमध्ये मेट्रो कामांना ब्रेक देण्याची मनसेची मागणी। मनविसेचं एमएमआरडीए आणि केडीएमसी आयुक्तांकडे निवेदन। विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा मनसेचा इशारा। समृद्धी महामार्गावर बुलढाणा जालन्यामध्ये 9 दिवसांचा ब्लॉक। हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारणार। गॅन्ट्री उभारणीसाठी 45 ते 60 मिनिटांसाठी वाहतूक बंद। शेगावात संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त उत्सव। आज आणि उद्या समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार। भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये वाढ। सोनं 2300 तर चांदी 5000 महागली। सोनं प्रति तोळा 1,59,000 तर चांदी प्रति किलो 2,67,000